प्लीज स्टेजवरती या. माननीय गिरीशजी सरांना विनंती करतो की आपण आम्हाला शुभेच्छा द्याव्या. उपस्थित सर्व डॉक्टर, या एका मोठ्या कामामध्ये सहकार्य करणारे सर्व उपस्थित नागरिक बंधू भगिनी, खरं म्हणजे आज रविवारी 3-4 ठिकाणी डॉक्टरांचे कार्यक्रम आहेत. मी 5:30लाच उठलो आणि म्हटलं सारसबागेत जायचंय आणि डॉक्टर सारडांना फोन केला की आपला कार्यक्रम आहे, मी येतो. ते म्हणले 11 वाजता कार्यक्रम आहे, तो आहे MI ला इथे. तर मला वाटलं आता मग नाही कार्यक्रम, पण कामच माझ्या नेहमी मागे होते आणि मग आवरून बसलो. तर मग परत फोन केला तर कळलं की कार्यक्रम आहे. त्यामुळे पहिली दिलगिरी व्यक्त करतो, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. हा विषय काही आमच्यासारख्याने फार भाषण करून तर आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी होऊन अधिकाधिक जनतेला सहभागी करून घेतलं पाहिजे. कारण आज सर्जरीमध्ये किंवा आरोग्य क्षेत्रामध्ये ही जे अवयवांची गरज भासते ती फार मोठी आहे आणि याच्याकरता जनजागृती आणि प्रबोधन करणंही खूप महत्वाचं आहे. बऱ्यापैकी आपण नेत्रदानात प्रगती देशात केली आहे, रिक्वायरमेंटच्या खूप कमी आहे, पण आता साधारणपणे समाजामध्ये नेत्रदानाची पद्धत रूढ झाली. दानाची पद्धत रूढ व्हायला थोडा वेळ लागेल, पण जनजागृतीच्या माध्यमातून आपण हे करू शकतो. आणि याच्यात डॉक्टरांनी मोठा इनिशिएटिव्ह घेतलाय, पुढाकार घेतलाय, ही फार आनंदाची गोष्ट आहे. कारण अनेक पेशंटशी आपला संबंध येतो आणि बोलता बोलता प्रबोधन जर केलं तर गरजू असणाऱ्यालाही मिळतं आणि ज्याला याच्यात दान करायचे त्यालाही प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे या प्रकल्पाला, आपल्या सगळ्या कामाला मी सक्रिय शुभेच्छा देतो. आणि आमच्या ताईचं पण कौतुक करतो, कारण ती मुंबईला मला भेटली होती, माझे सहकारी गिरीश महाजन, आणि आम्ही सत्कार पण केला होता. तिथं देखील चांगलं योगदान आहे आणि आदर्श आहे आपल्या सगळ्यांच्या पुढे. त्यामुळे सर्व डॉक्टरांना शुभेच्छा. आणि हे काम केवळ डॉक्टरांचं नाही तर समाज म्हणून आपण सगळेजण हे काम पुढे नेऊ, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गिरीशजी. आज आपल्यामध्ये एक 90 वर्षांचे भंडारे काका आहेत जे आपल्याबरोबर चालून आलेले आहेत. त्यांचा सत्कार मी गिरीश भाऊंना करायला विनंती करतो. DB कदम सर कृपया मंचावरती या. वैशाली भारांबे मॅडम आपण देखील मंचावरती या. पुण्यरत्न चॅरिटेबल ट्रस्टचे